जसं तुम्ही एकदम स्टार्टिंगला उल्लेख केलात, की स्वामी समर्थ, गजानन महाराज, हं, दत्तगुरू हं. आणि साईबाबा ह्यांचा एक इंटरकनेक्शन आहे. ते आहे. एकमेकांच्या आधारावर आहेत काहीतरी. हं. तर आपण त्याच्यावरतीच थोडंसं बोलूया. एक उदाहरण देतो तुला. हां, स्वामी जेव्हा होते हां. अक्कलकोटला, अक्कलकोटला. हां, त्यांचे एक भक्त होते राधाकृष्ण माई. ओके. सायचरित्रामध्ये पण आहे ते. त्यांना एक स्वप्न पडलं, हं. की त्यांना ना स्वामींना भेटायचं होतं. म्हणजे दर्शनाला जायचं होतं त्या टायमिंगला. ओके. स्वामींच्या भक्ताला तर. हां, स्वामींचे भक्त राधाकृष्ण माई. राधाकृष्ण माई. हं, ते स्वामी भक्त होते. तर तेव्हा हं. त्यांना स्वामींचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती. हां, मग एक रात्री त्यांना स्वामींनी दर्शन दिलं स्वप्नात, की "तू हां. आता माझ्याकडे नको येऊस. हं. मी आता शिर्डीला बसलोय. म्हणजे जे काय असेल तू अक्कलकोटला नको येऊस, तिकडेच हे कर." शिर्डीला जा. हां. हां. तर राधाकृष्ण माई शिर्डी काय तेव्हा ते एक खेडेगाव होतं. हं, शोधत शोधत आल्या आणि जसं ते शिर्डीत आल्या, द्वारकामाईत गेल्या, हं. बाबांनी स्वामींचं दर्शन दिलं. बाबांनी स्वामींचं दर्शन दिलं त्यांना. हां. त्यांचं रूप दाखवलं इन शॉर्ट. स्वामींची समाधी 1878. ओके. हे कनेक्टेड आहेत, सगळे भावंड आहेत. हं. स्वामी समर्थ, हां. साईबाबा वगैरे. आणि राधाकृष्ण माईंचं एक मोठं कार्य होतं, की जेव्हापासून ते शिर्डीला आले, हं, पहिल्या दिवशी, म्हणजे ज्या वर्षी गेले, हं. ते शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीलाच रमल्या. शिर्डीलाच रमले. हां. ओके. तेव्हा त्यांचं एकच काम होतं, की बाबाची जी वाट होती, हं. सकाळी उठून ते साफ करणं. साफ करायचे. शेणाने सारवायचे. सारवायचे, रांगोळी काढायची. ओके. हे त्यांचं काम होतं. हो. म्हणजे ह्याच्यावरून एक समजतं, की जेव्हा साईबाबा शिर्डीत होते, तेव्हा हो. स्वामींनी समाधी घेतली होती. समाधी घ्यायच्या अगोदरच सांगितलेलं, की मी ओके. इकडे नाही आहे आता. म्हणजे तू तिकडे जा आता. हां, अच्छा. ओके. असं आहे. आणि नंतर मग गजानन महाराज आपले हं. शेगावचे. शेगावचे गजानन महाराज. त्यांचं 8 सप्टेंबर हां, 1910ला सकाळी 8 का 10च्या आसपास हां. बाबा व्याकुळ झाले द्वारकामाईमध्ये. द्वारकामाईमध्ये. हां. हां, की भक्त बोललेले, की "दादा बाबा तुम्ही आज एकदम अस्वस्थ का दिसतात?" हां. तर बाबा बोलले, की "माझा गण्या गेला." ओके. म्हणलं लोकांना समजलं नाही गण्या म्हणजे काय? म्हणलं गण्या म्हणजे शेगावचा माझा भाऊ गेला. हो. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या साई चरित्रामध्ये नाहीत. की गजानन महाराज बाबांना भेटायला पण आलेले. आले पण होते. हे आध्यात्मिकमध्ये. हां, अच्छा, अच्छा. म्हणजे हे सिद्ध पुरुष आहेत. हे हं, कुठल्या रूपाने येतील सांगू शकत नाही. हं. त्यासाठी आपली तेवढी योग्यता पाहिजे, त्यांना ओळखण्याचे. ओळखण्याची. बरोबर. योग्यता पाहिजे. हं. कारण का आपण त्या पात्राचे आहोत नाहीच आहोत. बरोबर. कारण का सिद्ध पुरुषांचे 8 प्रकारचे योग आहेत. हं. ओके. एक अनिमा, दुसरं महिमा, दुसरं गरिमा, लदिमा, प्राप्ती, प्राख्यान, वशित्व. वशित्व. महिमामध्ये स्वतःचं शरीर आडाव किंवा मोठं करण्याची क्षमता असते. गरिमामध्ये स्वतःचं वजन एवढं वाढवू शकतं की कोण तुला हलवू पण नाही शकत. ओके. वाढवू शकतो आपण स्वतःचं वजन हा एवढं? पण कोण तुला हलवू नाही शकत. अच्छा. प्राख्यानमध्ये स्वतःची इच्छा पाहिजे ती पूर्ण करू शकतोस. ओके. स्वतःची इच्छा पाहिजे ती पूर्ण करू शकतो. ओके. ईशत्व म्हणजे सृष्टीत आणि निसर्गात पंचमहाभूतांवरती तू कंट्रोल करू शकतोस. ओके. तर जसं आत्ताचं जे शिर्डीतलं मंदिर आहे साईबाबांचं, तिथे एक समाधी आहे. बाबांच्या तिथे स्टॅच्यू आहे, त्यासमोर एक समाधी आहे. बरोबर. तिथे त्याच ठिकाणी बाबांनी ॲक्चुअलमध्ये समाधी घेतली होती का? हो. समाधी म्हणजे तिकडे बाबांची समाधी बनवली गेली. बनवली गेली. हां. हां, बुटीकमधून एक साईबाबांचे भक्त होते त्या हां. काळात. तर त्यांना तिकडे तेव्हा कृष्णाचं मंदिर बांधायचं होतं. त्या ठिकाणी. हां, त्या ठिकाणी. ओके. तर बाबांकडून त्यांनी परमिशन घेतली, हां, की "बाबा मला असं-असं बांधायचं आहे, कृष्णाचं मंदिर वगैरे." तर बोलले, "ठीक आहे. एक छानसा वाडा बांध. हां, तिकडे आपण सगळे हसत, खेळत एकदम रमून जाऊ." हां. असे बाबांनी सांगितलेलं ओके. बुटीकांना. म्हणजे बांध तू, काही हरकत नाही. पण 28 सप्टेंबर हां, 28 सप्टेंबर 1800 अ, 1918ला सॉरी 1918ला हां. 28 सप्टेंबर 1918ला
बाबा पडले आजारी. आजारी. हा, ओके. आजारी पडले. आजारी पडल्यानंतर 18 दिवसांनी हा. बाबांनी घेतली महासमाधी. महासमाधी. ती तारीख आहे 15 ऑक्टोबर दुपारी 2:30 वाजता. ओके. त्याचा जो मधला काळ आहे जो हा. 18 दिवसांचा, हा. तेव्हा बाबांनी अन्न वगैरे सगळं सोडून दिलेलं, ओके. त्याग केलं म्हणजे. त्याग केलेला. हम्म. आणि तेव्हा असं म्हणजे बाबांना ऑलरेडी माहिती होते की मला ध्येय कधी त्याग करायचा आहे. बरोबर. म्हणून तिकडच्या बुटीक होते, हम्म. त्यांना सांगितलं की इकडे आपण असा वाडा बांध की तिकडे आपण सगळे एकत्र येऊ, हा. हसत घेऊ, तिकडे आपण राहू तिकडे. हा. पण जिकडे आज तेव्हा कृष्णाचं मंदिर बनणार होतं तिकडे आज तेच शिर्डी साईबाबा समाधी मंदिर आहे. ओके. म्हणजे ते ऍक्च्युअली तिथे कृष्णाचं मंदिर बनणार होतं. हा, त्या मूर्त्या अजून पण आहेत, जे आणलेल्या आहेत ते तुम्ही म्युझियम मध्ये जाल तिकडे शिर्डीला, त्या मूर्त्या अजून पण आहेत, तशाच आहेत. म्हणजे कृष्णाची मूर्ती पण कृष्णाची आणली आहे, होती या रामाची आहे, मंदिरासाठी. सीताची आहे, लक्ष्मणाची आहेत, म्हणजे करणारच होते. पण बाबांनी महासमाधी घेतली आणि ते नंतर जेव्हा बाबा महासमाधी घेतल्यानंतर 2 दिवस शिर्डीत वाद चालू होता की बाबा हिंदू की मुसलमान. ओके. हिंदू बोलायचे हिंदू की मग काय बोलतात ते हिंदू प्रमाणे आपली विधी व्हायला पाहिजे. बरोबर. मुसलमान बोलायचे की मुसलमानच्या पद्धतीने विधी व्हायला पाहिजे. हा. तेव्हा 1 ते 2 दिवस त्यांची म्हणजे चर्चाच चालू होती, हा. वादविवाद. बरोबर. त्यानंतर मग महासभापतीने सांगितलं की बाबा बोलले की बुटीकला एक छानसा वाडा बांधू, तिकडे आपण सगळे एकत्र राहू, हा. नांदू, हा. सुखदुःखाच्या गोष्टी आपण बोलू. हा. मग तर सगळ्यांचं एक मत झाल्यानंतर बाबांना तिकडे महासमाधी घेतली, म्हणजे ओके. तिकडे द्वारकामाईतच घेतली. हा. नंतर मग तिकडे मग मंदिरात समाधी हे घेतली, समाधी बनवली ओके. बाबांची. बाबांची समाधी बनवली हा. म्हणजे. ओके. तर ह्या तर आपण तेव्हाच्या सर्व गोष्टी केल्या. बरोबर. बाबांनी काय केलं, कसं केलं वगैरे, तेव्हाचे भक्त कसे होते. तेव्हाच्या भक्तांचा विचारताना एक आलं की तेव्हा भक्त होते, त्यांना तर बाबा समोर होते त्यांच्यासाठी, आणि त्यांच्या बरोबर होते ते. पण आता भक्त बाबांना पालखीमधून घेऊन जातात प्रत्येक ठिकाणावरून. बरोबर. शिर्डीला. म्हणजे त्यांना आता समोर जाण्यासाठी त्यांना शिर्डीला जावं लागतं. आणि बरोबर. वारंवार आता खूप पालख्या निघतात, म्हणजे 8 दिवसाची Season असतो, 9 8 दिवसाची दिवस, वारी असते. वारी असते वगैरे. तर त्याचे काही अनुभव आहेत का? अनुभव म्हणजे बघ, पहिली गोष्ट, आज लोकांना अशीच गैरसमज आहे की पालखी किंवा वारी म्हणजे एक प्रकारची पिकनिक झाली. ओके. ज्यांना काहीच माहिती नाही, हा. किंवा काही मुलं पिकनिकसाठी पण येत असतील, मला माहिती नाही हा. किंवा तुला पण माहिती नाही, बरोबर. पण ज्या श्रद्धेने तो चालतो बाबा त्याला तसं अनुभव पण देतात. ओके. आता पालखीचा मूळ आधारच तो आहे की बाबांनी 60 वर्ष द्वारकामाईत कशी काढली. पडक्या द्वारकामाईत काढली, पडक्या मस्जिदीमधून तिला द्वारकामाई बनवलं. जिकडे छप्पर नव्हतं द्वारका मस्जिदला, तिकडे छप्पर बांधून टाळ लावलं, नंतर धुनी पेटवली, सगळं ते केलं. तर पालखी म्हणजे कसं आहे ना की तुला 8 दिवस किंवा 9 दिवसांची दिंडी असते किंवा वारी असते पालखी, तुला उन्हाची किंमत कळते. ओके. सकाळची, संध्याकाळी, सकाळी कोवळ्या वातावरण हे समजतो, दुपारी उन्हाची, आणि रात्री तुला थंडीची किंमत कळते, अन्नाची किंमत कळते. बरोबर. आज आपण घेतो आणि टाकून देतो. पालखीमध्ये तुला म्हणजे जे बाबांनी 60 वर्ष काढलेत ती तुला 8 दिवसात तुला काढायचे. तुला माणसांची किंमत कळते, तुला पैशाची किंमत कळते, तुला परिस्थितीची किंमत कळते. आज किती साई भक्त असे आहेत की पालखी करत असताना त्यांना मागे पुढे कोण नसतं, बिचारे लंगडीत जातात. त्या वेदनांची तुला किंमत कळते. ओके. त्या वेदनांची, तुला त्या मित्रांची किंमत कळते. आपल्यात सगळ्यात साई मध्ये आहेत, मनातच आहेत, सगळे मनातच बाबा आहेत. पण त्या टाइमला तुला मित्र ओळखता येतात की कोण तुझ्या बरोबर आहे. ओके. कोण तुला खेचून पुढेपर्यंत नेतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रवास, तो दिवस कसा गेला त्याचे आभार आपण रात्री पोचल्यावरती मानतो की बाबा सुखरूप गेलो. उद्याचा दिवस कसा असेल, याच्यापेक्षा थंडी असू शकते, पाण्याची किंमत पण कळते तुला.
बरोबर. की जर चालताना आपल्याला तहान लागते, हम्म. त्याची किंमत पण तुला कळते. म्हणजे पालखी एक अशी आहे ना, की प्रत्येक गोष्टीची तुला किंमत जाणून देते. ओके. चपलेपासून हम्म. केसांच्या डोक्याच्या केसापर्यंत. सगळ्याची गोष्टीची किंमत समजते. हा, जर चप्पल नसेल तर हम्म. तू विदाऊट चप्पल चालताना पण साईभक्त भरपूर आहेत. भरपूर आहे. पण ज्याला चप्पल लागून पण दगडाची ठेच लागते, हम्म. तेव्हा त्याला किंमत कळते. हम्म. डोक्यावरती टोपी असून पण तुझं डोकं दुखते एवढ्या उन्हातून, ती एक किंमत कळते. हम्म. ओके. पोचल्यावरती तुला म्हणजे बोलतो ना, जेवण काय, अरे आपण बोलतो ना, अरे हे नको ती नको, तुला त्याची किंमत कळते. हम्म. की बाबा सगळं एकत्र करून खायचे, हम्म. कारण का त्यांच्या मुखातच ब्रह्मांड होतं, ओके. त्यांच्या हातातच ब्रह्मांड होतं. ओके. आज आपण बोलतो ना, अरे काय काय बनवलं असं, पण तुला पालखीला गेल्यानंतर तुला किंमत कळते की बाबा आज हे आहे, तुला हे खावंच लागणार आहे. बरोबर. म्हणून पालखी आयुष्यात चालणं खूप महत्वाचं आहे. ओके. जेव्हा पालखी बाबांची आपण खांद्यावरती घेतो, हम्म. एक हकीकत आहे, शिर्डीच्या निघताना तू जर असा विचार करून चालशील तर मी चालणार 8 दिवस, तर तू नाही चालू शकत. अच्छा. तू असा विचार करशील की बाबा मला नेतील हात पकडून, तर तू चालशील. ओके. कारण का मी चालणार, त्याच्यात आपला मी पण आला, हम्म. आणि बाबा चालवतील ह्याच्यात आपला नम्रता आली. अच्छा. नेणारा तोच आहे, पण आपण जर आपला मीपणावरती आला तर तू नाही चालू शकत. तो 8 तास पण नाही चालू शकत. जशी पालखी शिर्डीमध्ये पोचते, पालखीचं वजन वाढतं. अच्छा, असं का? साक्षात बाबा बसून येतात. ओके. पण बाबा शेवटच्या दिवशी हात सोडतात. हात सोडतात. हा आपला ते 5-10 किलोमीटर जे असतील ना, ते आपल्यासाठी खूप मौल्यवान असतात. ते शेवटचे ते बाबा आपली परीक्षा घेतात. येऊ शकतो. आता तू चाल, मी पालखीत बसलोय ना, आता तू चाल. आणि जेव्हा आपण पालखी घेतो ना, तो बाबांचा भार आपण घेत नाही, बाबा आपला भार त्यांच्या खांद्यावरती घेतात. अच्छा. माझं असं कित्येक वेळा झाले की मी 2-3 वेळा तर सहज पकड की 5 किलोमीटरवरती मंदिर आहे बाबांचं आणि मी पोचू नाही शकलो. पोचू नाही शकला. नाही शकलो, लगेच मुंबईला गेलो. अरे बापरे. पण जाता जाता एक त्याच्यात अनुभव पण आहे. डोहाळे गावला थांबलेलो, तिकडे नवनाथांचं मंदिर आहे. तिकडनं हार्डली 3 ते 5 किलोमीटर बाबांचं मंदिर आहे. मी कळस पण नाही बघू शकलो. एवढं चालत जाऊन? हा, कळस पण नाही बघू शकलो. आणि मग मला एमर्जन्सीमध्ये मला घरी जावं लागलं. मग मित्राची स्कूटी घेतली. जाता जाता त्या धावच्या कच्च्या रस्त्यावरती एक व्यक्ती भेटले. त्यांच्या हातात होती, मला वाटतं ते पंढरपूरचे वारकरी असतील माहिती नाही, आणि हातात वीणा होती आणि झेंडा होता. मला बोलले, बाबा तिकडे जरा सोडशील का मला? ठीक आहे बाबा, तसं पण चाललोच आहे, सोडतो. एक 7-8 किलोमीटरवरती सोडल्यानंतर म्हणलं, बाबा ही पाण्याची बॉटल तुम्ही घ्या, ठेवा. थोडं पुढे गेलो, म्हणजे हार्डली बोललो ना एक 50 मीटर, आरशात बघले ती व्यक्ती गायब होती. म्हणजे मी पोचू नाही शकलो, म्हणून त्यांनी दर्शन दिलं. म्हणजे बाबा बोलतात ना, कुठल्याही फॉर्म मध्ये येतील तुला दर्शन देतील, तू समजणार पण नाही, तुला म्हणजे बोलतो ना मुंगीच्या रूपात पण दर्शन देतील तुला. पण आपल्याला समजता आलं पाहिजे. आपल्याला समजता आलं पाहिजे की बाबा जर एक गोष्ट अजून एक आहे, तुझी जेवढी इच्छा असेल ना, त्यांची जेवढी इच्छा असेल तुला जायची, तेवढी तुझी इच्छा पण ते बघतात. आपण बोलतो ना बाबांचा बुलावा नाही, बाबा सगळ्यांना बोलवतो, तुझी इच्छा किती आहे ते बाबा जाणून घेतात. आणि शिर्डीचा एक प्लॅन असा असतो की तू किती वेळा करा पण तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत, पण तो प्लॅन असा बनतो की डायरेक्ट तुम्ही निघता. तेव्हा त्यांची इच्छा असते की तुला यायचं. तर जसं बाबांनी सांगितलं ना की माझा भक्त किती दूर का ना असे ना, मी चिड्याच्या दोराला बांधून मी त्याला घेऊन येईन. कसा पण असेल त्याला मी घेऊन येईन, एक इच्छा असेल. तुझा जोपर्यंत राईट टाइम येत नाही तोपर्यंत तुझी शिर्डीला पण नाही जाऊ शकत आणि तोपर्यंत तू पालखी पण नाही चालू शकत. ओके. आज माझे किती असे एक मित्र आहेत की पालखी म्हणजे बोललं ना की आम्हाला आमच्या जन्मदिवसापेक्षा ती मोठी गोष्ट आहे. पालखी खूप म्हणजे ना, त्या दिवसांसाठी आम्ही वर्षभर जगतो. 8 दिवसांसाठी आम्ही ते वर्षभर जगतो.
असे माझा एक मित्र आहे, बाबांची पालखी कोविडमध्ये पैशांचा प्रॉब्लेम होता, त्यांनी स्वतःचं घर थांबवलं गावचं ओके. आणि तो पैसा पालखीला फिरवला. बापरे. संतोष टुगरुल म्हणून माझा मित्र आहे, हा. त्यांनी स्वतःचं घर थांबवलं हम्म. आणि पालखी त्यांनी तो पैसा बापरे. पालखीला फिरवला. आज बाबांच्या कृपेने त्याला कसलीच कमी नाही. खूप मोठी इच्छाशक्ती लागते या गोष्टीला. मोजून आम्ही त्या वर्षी मला वाटतं 18-20 जणच होतो कोविडच्या टाइमिंगला. पण इच्छाशक्ती पण मी पालखी जर तू बोलशील नाही साई भक्तांसाठी आहे, नाही तू 8 दिवस आहे ना, तू आई बाप पोरगा बहीण भाऊ सगळं विसरून जातोस. सगळं म्हणजे शेवटी तू एकटाच आला आणि एकटाच जाणार आहे. स्वतःला जाणून घेतो आपण हा त्यावेळेला. हा तू कोण आहेस हे तुला समजण्यासाठी ते 8 दिवस असतात. ओके. पालखीला गेलं तर आपण कोण आहे हे समजू शकतो आपल्याला. फक्त समजणारा तसा पाहिजे, त्या विचार घेणाऱ्यावरती तसं पाहिजे. बरोबर. नाहीतर अर्धी पोरं आजकाल फोनवरती असतात. हा. तू स्वतःचा अभ्यास करून तू जीवनात का आलास ना हे बाबा तुला सांगतात. आणि साई चरित्र एक असं आहे ना की तुझा जन्म का झाला, तू कशासाठी आलास हे तुला पूर्ण शिकवतं. कुठलाही ग्रंथ आहे ना, पहिलं तुझं अज्ञान दूर करतं, नंतर ज्ञान देतं. कुठलेही ग्रंथ असू दे, मग ते मुसलमानांचा असू दे, ख्रिश्चनांचा असू दे, बायबल, कुराण किंवा आपली भगवद्गीता बोल, साई भक्तांसाठी सगळं एकच आहे साई चरित्र. अच्छा. त्यांना बाबांनी कधीच भेदभाव केला नाही धर्माबद्दल. पण जेव्हा तू जे वाचशील ना तेव्हा तुझं ज्ञान दूर होतं, अज्ञान दूर होतं, नंतर तुझं ज्ञान होतं. मग तेव्हा तुला समजतं की आपला जन्म कशासाठी. पालखीत पण पारायण असतं. पारायण असतं. हा पालखीत पण चालता चालता. हा चालता म्हणजे तिकडे दुपारच्या हॉल्टला थांबली, तिकडे अध्याय वाचायचे पालखी निघेपर्यंत. निघाली की मग रात्रीच्या हॉल्टला थांबतात, तिकडे पण पारायण असतं. ओके. मी चालता चालता साई चरित्राचं पारायण पण करता. हो हो चालतं. ओके. खूप चांगले पारायणचं पण एक खूप महत्व आहे. ज्याच्या घरात पारायण, जसं स्वामींचं पारायण, बरोबर, गजानन महाराजांचं पारायण किंवा दत्तात्रय, आपण श्रावणात तर भरपूरच असतात. बरोबर. म्हणजे हरिकीर्तन सप्ताह वगैरे असून साई चरित्र, साई भक्तांसाठी साई चरित्र सगळ्यात आहे. आपण जेव्हा घरात पारायण ठेवतो ना, त्या एक वेगळी फिलिंग्स येते घरात पॉझिटिव्हची. ओके. कुठल्याही रूपात बाबा येतात, तुला समजणार पण नाही आपल्या घरी. हा. आणि जी तसबीर आपण समोर ठेवतो ना, त्याच्यात साक्षात बाबा बसून आपलं जे वाचतो मनातल्या मनात ते ऐकत असतात. पारायण. आणि पारायणचा एक तुला सांगतो, जर तू कधी बसला नसशील ना, जर तू बसलास, जो तुला अध्याय येतो ना, 1 ते 53, 52 अध्याय, 53 आहेत, तो जो तू वाचतो ना, जो तुला अध्याय ना, तो तुझ्या लाईफशी रिलेटेड असतो. अच्छा. आता चालू घडामोडीवरती पास्ट तरी सांगणार, करंट किंवा फ्युचर. ओके ओके. चित्र वेगळं आहे, कॅरेक्टर वेगळे आहेत, पण अनुभव तो तुझा रिलेटेडच असणार. कारण का तू सांगू शकत नाही की तुला कितवा अध्याय येईल. बरोबर. जो येईल तो आपल्याला कुठे ना कुठे कनेक्ट. हा, तू कनेक्टेड असणार. किंवा कधी कधी तू वाचायला बसला असेल, अरे हे तर माझ्याबरोबर होऊन गेलं, बरोबर, किंवा हे सध्या चाललंय, किंवा जर होणार असेल ना तर तुला आधीच हिंट देणार. पारायण हे महत्वाचं असतं. अच्छा. मग आपण नंतर त्याला कलेक्ट करू शकतो की बाबा असं ते भविष्यात तुला समजणार की ह्या सिच्युएशनला ही मला गोष्ट बाबांनी ऑलरेडी शिकवलेली होती. म्हणून पारायणचं एक खासियत असते की तुला जो अध्याय मिळेल ना, तो यासाठी नक्की असेल. अच्छा. असं खूप खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात. साईबाबांबद्दल एवढी माहिती आम्हाला पण माहीत नव्हती, आणि आमच्या व्ह्युअर्सला पण नक्कीच या गोष्टी माहिती नसतील, तर तुम्ही येऊन इथे आम्हाला शेअर केलं. आजचा पॉडकास्ट मी आता इथेच आवरता घेतोय. खूप गोष्टी सांगितल्यात, व्ह्युअर्सला आवडल्या असतीलच नक्की. जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा तुमचे काही अनुभव असतील, जसे दादांनी शेअर केले, तर तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये शेअर करू शकता. आणि अनुभव आवडले असतील तर नेक्स्ट टाइम परत आपण ट्राय करू अजून चांगले अनुभव घेण्यासाठी. अजून काही गोष्टी असतील, हिडन गोष्टी असतात जे कोणाला माहिती नसेल, तुम्ही सांगितल्यात, त्या गोष्टी पण पुढे आणण्यासाठी ट्राय करू आपण. नक्की. तुमचे पण अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करा. आणि आजचा पॉडकास्ट आपण इकडेच आवरता घेतोय. तर बघत राहा MH टॉक्स. साईराम.